नमस्कार, मी शोभा स्वाद मराठीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. तर मंडळी, नागपंचमी आता 2-3 दिवसावर आली, म्हणजे एकदम जवळ नागपंचमी आपली येत आहे. तर म्हटलं नागपंचमी स्पेशल काय बनवूया. तर असं ठरवलं की छानपैकी गोडाचा पदार्थ म्हणजे पारंपरिक पदार्थ म्हणजे पातोळ्या. चला तर बनवूया. मी ओला एक नारळ आहे त्याचं असं किसून घेतलेलं आहे. तांदळाचं पीठ 1 वाटी घेतलेलं आहे आणि ह्याच वाटीने मोजून मी पाऊण वाटी गूळ घेतलेला आहे. खसखस आहे, वेलची जायफळ पूड आहे आणि आपलं साजूक तूप आहे. तर मंडळी, आपण सर्वात अगोदर हे खोबरं टाकून घेऊ, कारण खोबऱ्यामध्ये ना असा अजिबात पाण्याचा अंश राहिला नाही पाहिजे. ह्या पद्धतीने आपण खोबरं गरम करून घेणार आहोत. तर मंडळी, आपण हे खोबरं टाकून घेतलेलं आहे. असं थोडा वेळ म्हणजे 1 मिनिटासाठी असं आपल्याला परतून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये. कारण असं परतून घेतलं ना तर छान असं म्हणजे एकदम त्याच्यामध्ये पाण्याचा अजिबात ओलसरपणा हा दूर झाला पाहिजे. या पद्धतीने मी हे खोबरं असं परतून घेणार आहे. खोबऱ्यामध्ये ना एक खसखस टाकून घेते, कारण खसखस आहे ना खूप छान लागते. बघा, अशी एकदम छोटा चमचा आहे मी, तर 2 चमचे खसखस टाकून घेतलेले. या खसखसीमुळे ना खूप सुंदर सुगंध येतो याचा आणि खायला सुद्धा अतिउत्तम लागतात. तर मी आता थोडंसं आपला ओलसरपणा नारळाचा एकदम दूर झालेला आहे आणि खसखस पण थोडी भाजून झालेली. त्याच्यामध्ये मी आता तूप टाकून घेणार आहे. तूप आपल्याला जास्त टाकायचं नाही, कारण हे बघा आपल्या छोटासा चमचा आहे ना तो मी तुपाचा टाकलेला आहे. तर मी थोडासा तुपाचं म्हणजे आपला पोहे खायचा चमचा, अर्धा चमचा मी पोहेचा त्याच्यामध्ये तूप टाकून घेतलेला आहे. आणि आता आपलं खोबरं छान गरम झालंय, खसखस पण एकदम सुंदर गरम झालेली आहे, एकदम सुगंध छान येतो. आता त्याच्यामध्ये मी हा गूळ टाकून घेते, कारण ज्या वाटीने आपण खोबरं घेतलं होतं त्याच वाटीने आपण पाऊण वाटी गूळ घेणार आहोत. आता ह्या गूळ आपल्याला जास्त काही करायचं नाही, फक्त गूळ वितळून घ्यायचं आहे खोबऱ्यामध्ये, म्हणजे कसं आपल्या ज्या पातोळ्या आहे ना त्या खूप छान होते. तर आपण हा गूळ आहे ना असा खोबऱ्यामध्ये ना छानपैकी तसं वितळून घ्यायचा, म्हणजे जास्त आपल्याला पातळ करायचं नाही. आपण जसं मोदकाचं सारण बनवतो ना त्याच पद्धतीने आपण सारण बनवून घेणार आहोत, कारण आपल्याला पातोळ्या करायची आहे. पण मंडळी, पातोळ्या करायची म्हटलं ना आता हळदीच्या पानामध्ये उकडून घेतात, पण मला हळदीची पानं न मिळाल्यामुळे मी आता चाळणीमध्येच वाफून घेणार आहे. तर तुम्हाला दाखवते, आपल्याला जर पानं नाही मिळाली तर चाळणीमध्ये आपण वाफून घेऊ शकतो. आता या पद्धतीने मी सर्व गुळ असं एकदम व्यवस्थित छान एकजीव करून घेणार आहे. नारळ, खोबरं आणि गुळ आणि तूप एकदम व्यवस्थित. आता गोडाचा पदार्थ आहे म्हटल्यावर थोडंसं मीठ पाहिजेच. मी आता थोडंसं मीठ टाकून घेते, म्हणजे एकदम गोडापणाला कशी चव लागते ना छान. त्यामुळे आपल्याला थोडंसं मीठ आणि गूळ, खोबरं एकदम सारण असं एकदम सुटसुटीत सुकं करून घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे आपल्या पातोळ्या एकदम सुंदर होतील. तर आपलं सारण गरम गरम होत आलं ना एकदम, की नंतर आपण जायफळ, वेलची आणि सुंठ मी वाटून घेतली होती ती टाकते त्याच्यामध्ये, म्हणजे आपला सुगंध खूप छान येईल सारणाचा. तर आता आपण ते एकदम व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर मंडळी, असा हा गुळ आहे ना आपला छान असा परतला पाहिजे. गुळ वितळला ना की आपल्या पातोळ्या एकदम व्यवस्थित होणार बघा. आणि असं कोरडं असं लुसलुशीत छान सारण झालं पाहिजे, म्हणजे कसं आपलं ज्यावेळेस आपण उकडायला टाकतो ना त्यावेळेस पाणी सुटत नाही गुळाला. इतकं छान सुगंध पसरलाय ना घरामध्ये, खरोखर. वेलची, जायफळ, खसखस आपण याची छान पॅकेट भाजणी करून घेतली होती, त्यामुळे इतका सुगंध छान पसरलेला आहे घरामध्ये. आणि मंडळी, नक्की या नागपंचमीला तुम्ही ह्या पातोळ्या व्यवस्थित करून बघा. आणि एकदम सोप्या रेसिपी ते, आणि एकदम घरगुती सामानात आहे बघा. ही रेसिपी खूप सुंदर होतात, कारण नागपंचमीला कसं आपण तव्यावर काही करत नाही, किंवा न चिरता न भाजता आपल्याला पदार्थ करायचा असतो. तर आता काय पदार्थ करायचं, मग नागपंचमी स्पेशल आपण पातोळ्याच करूया, खूप सुंदर लागतात त्या. मी आता सर्व गुळ छान वितळून घेतलेला आहे, व्यवस्थित असं वितळून घ्यायचं. आता आपण ना तांदळाची पिठाची किशी घेणार आहोत, तर तो दाखवते मी तुम्हाला. आता आपण हे थंड होण्यासाठी ठेवून हे सारण आहे ना एकदम असं थंड करून घेते मी. व्यवस्थित सारण थंड झालं ना की मग आपल्याला पातोळ्या, 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आपण, त्या 1 वाटी तांदळाच्या पिठाला 1 वाटी पाणी बरोबर घ्यायचं, म्हणजे कशी आपली किशी ना खूप छान होईल. आणि त्यामध्ये मी आता थोडंसं मीठ टाकून घेते त्यामध्ये, कारण आपल्याला तांदळाच्या पिठाची किशी घ्यायची म्हटल्यावर मीठ पाहिजेच. आता थोडंसं तूप टाकून घेऊ, कारण आपलं एकदम मऊलुसलुशीत जे आपल्याला पातोळ्या बनवायच्या ना त्याच्यासाठी आपण थोडंसं तूप टाकून घेतलेलं आहे मी त्याच्यामध्ये, म्हणजे कसं सुगंध खूप छान येतो.
आता आपलं पाणी गरम झालं ना की लगेच मी त्याच्यामध्ये आता ज्या याच्यामध्ये मी सारण करून घेतलं होतं त्याच्यातच मी पाणी ठेवलेलं आहे. आता छान कशी करून घेणार आहोत आपण. तर मंडळी आता पाण्याला उकळी आलेली, मी गॅस एकदम बारीक करून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी हे तांदळाचं पीठ टाकून घेते आणि पटापट हलवून घ्यायचं. म्हणजे कसं एकदम आपल्या पिठामध्ये ना अशी गठुळी नाही झाली पाहिजे. तर मी असं एकदम व्यवस्थित हलवून घेणार आहे बघा. असं हलवून घ्यायचं आणि छानपैकी आपल्याला 2 मिनिटं वाफ दाबून घ्यायची त्याची. तर 1 वाटी तांदळाच्या पिठाला मी बरोबर 1 वाटी पाणी घेतलेलं आहे आणि हे प्रमाण एकदम योग्य आहे. आणि तुम्ही ज्यावेळेस पातोळ्या करणार ना त्यावेळेस बरोबर ह्याच प्रमाणात पाणी आणि तांदळाचं पीठ घ्यायचं बघा. आणि तांदळाचं पीठ घेताना ना जुन्या तांदळाचं पीठ घ्यायचं. हे तांदळाचं पीठ मी तांदूळ स्वच्छ धुवून असं एकदम सुकवून दळून आणलं होतं. तर तेच तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तर आपण ना आता मी झाकण ठेवून घेते आणि 2 मिनिटं, फक्त जास्त नाही 2च मिनिटं वाफ घ्यायची आपल्याला. 2 मिनिटं झालेली, मी आता हे झाकण काढून घेते. तर तुम्ही बघू शकता किती छान आपले एकदम व्यवस्थित झालेले. अशी थोडीशी वाफ काढून घेतली ना की आपले एकदम व्यवस्थित होणार कशी. तर मी आता पाहिजे तशी पुन्हा मी 2 मिनिटं झाकण ठेवणार आहे आणि वाफ दाबून घेणार आहे, म्हणजे एकदम व्यवस्थित होईल. असं झालेलं आहे ते आता मी काढून घेते. असल्यामुळे ना आपण अगोदर वाटीने करून घेणार आहोत. असं व्यवस्थित मॅश करून घ्यायचं, म्हणजे कसं आपलं पीठ आहे ना एकदम छान होईल. आता हे जास्त गरम आहे आणि हाताला चटके बसतील असं करायचं नाही, नाहीतर चुकून तुम्ही हात लावाल. गरम आहे कारण आपलं पीठ आपण वापरून घेतलेलं आहे तांदळाचं पीठ. आणि वाटीला मी अगोदर थोडंसं पाणी लावून घेतलं होतं. तर थोडंसं असं पाणी लावून टाकलं ना, असं थोडंसं पाणी लावून घेतलं का एकदम छान होतं. अशा पद्धतीने आपण सर्व पीठ करून घेते बघा. मी ठेवून घेतलेले आपल्याला पातोळ्या वाफून घ्यायच्या म्हटल्यावर याच्यावरच मी असं टोपामध्ये पाणी ठेवून घेतलेलं आहे. आता मी चाळणीला पण तूप लावून घेणार आहे अगोदर आपण आता हे पिठाचं करतोय तोपर्यंत. असं आता मी वाटीने चोळून घेतलं, आता मी असं हाताने करून घेते छानपैकी. गरम होतं त्यामुळे मी वाटीने घेतलं अगोदर करून. अशाच पद्धतीने आपण व्यवस्थित पीठ मळून घ्यायचंय. तर म्हणजे पहा बरं, आपलं एकदम पीठ आहे ना एकदम छान असं मऊसूत करून घ्यायचं, म्हणजे आपल्या पातोळ्या एकदम सुंदर होते. अशा पद्धतीने ना असं एकदम व्यवस्थित करून घ्यायचं आपल्याला. तर तुम्ही बघू शकता किती छान मऊ झालेलं आहे अशा. आणि असं जर तुम्हाला कळालं नाही ना, असा हा उंडा घ्यायचा, छोटंसं लिंबापेक्षा असं थोडंसं मोठं घ्यायचं आणि असं करून बघायचं. तर आपल्या बाजूला पीठ चिरत नाही आहे म्हटल्यावर एकदम परफेक्ट आहे असं समजायचं. आता हे बघा, आपल्याला याची हळदीची पानं मिळाली नाही, तर मी असं चाळणीला ना व्यवस्थित असं तूप लावून घेते, म्हणजे आपले पातोळ्या चिकटणार नाही खाली. तर मी आता हे टोपावर ठेवून देते. पाणी आपलं गरम होईपर्यंत आपण लाटून घेऊ. तर मी ना थोडंसं तूप याच्यावर टाकून घेतलेलं आहे, कारण आपण याच्यावरच असं व्यवस्थित लाटून घेणार आहोत. मी असं पोळपाटाला ना थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे, म्हणजे चिकटणार नाही आपलं. तर मंडळी, आपण हा लिंबापेक्षा मोठा गोळा घेतलेला आहे आणि आपल्याला लाटून किंवा चिरून किंवा तव्यावर भाजायचं नाही. त्यामुळे मी ना आता जे आपण वाफून घेतलेलं आहे ना त्यासाठी मी तुम्हाला सांगितलं होतं अगोदर. आणि हा व्हिडिओ ना तुम्ही अजिबात स्किप न करता बघा, म्हणजे कसं तुमच्याकडून चुका होणार नाही छोट्या मोठ्या. हे एकदम छोट्या मोठ्या टिप्स असतात आणि त्याचं आपल्या जर टिप्स फॉलो केल्या नाही ना की मग आपल्या अशा चुका होतात. तर बघा, मी आता व्यवस्थित पीठ मळून घेतल्यामुळे असं थापून घेतलं आहे आणि हातानेच थापून घेणार आहे मी. एकदम नंतर आपल्याला असं वाटलं की हां आता सारखं आलेलं नाही, मग आपण थोडंसं लाटणं फिरून घेऊ शकतो. तर या पद्धतीने मी आता छानपैकी असं सगळीकडून थापून घेते बघा. असं एकसारखं व्यवस्थित थापून घ्यायचं आणि मध्ये मध्ये असं उचलायचं, कारण आपण पोळपाटावर थापतोय. केळीचं पान नाही आहे आपल्याकडे किंवा हळदीचं पान नाही आहे, आपण हाताचंच पान केलेलं आहे आपण. तर हे पोळपाटावरच असं व्यवस्थित छान थापून घ्यायचं बघा. अशा पद्धतीने आता ही बाजू अशी जाड आहे, आज मी पुन्हा थापणार आहे. आणि तुम्हाला वाटलं ना आता आपलं सगळीकडून सारखं नाही, तर एकदम हळुवारपणे असं हळुवार असं लाटणं फिरून घ्यायचं त्याच्यावर, म्हणजे कसं एकदम एकसारखे होईल. हे बघा, असं हळुवार लाटणं फिरून घेतलं ना का मग आपले एकदम व्यवस्थित होणार. तर आता मी एकदम हळुवारपणे असं लाटणं फिरून घेतलेलं आहे. तर आता आपण लगेच सारण भरून घेणार आहोत. एकदम छान होतं आपलं. आणि असं हळूस असं फिरवलं ना
का एकदम एकसारखी वाटली जाते. आता आपण कसं केळ्याच्या पानावर थापून घेतो त्याच्यावर पण फिरवतात लाटणं, पण आता हे कसं एकदम व्यवस्थित पीठ चांगलं झालं ना की आपली पातोळी पण एकदम सुंदर होणार. तर बघा तुम्ही बघू शकता एकदम जाड मी लाटलेलं नाही आहे किंवा एकदम पातळ सुद्धा नाही. मोदकाला जशी आपण पारे बनवतो ना त्याच पद्धतीने आपल्याला पारे बनवायची. आता मी दाखवते तुम्हाला पुढे काय करायचं. हे सारण बनवून घेतलं होतं, हे सारण मी टाकून घेते, कारण सारण आपल्याला जास्तच टाकणार आहे मी, कारण एकदम सारण नसलं ना की इतकी चव लागत नाही त्याला. हे पण आता तुम्ही बघू शकता तसं मी सारण भरून घेतलेलं आहे. आणि आपण मोदकाचा आकार गोल असतो, तर आता मी हे सारण असं व्यवस्थित भरून घेतलं ना की आता ही बाजू आहे ना अशी पलटी मारणार आहे मी. अशी पलटी मारून घ्यायची आणि असं एकदम बघा कसं टूम फुगलंय आपलं सारण. हे असं एकदम व्यवस्थित फुगलं पाहिजे. आणि हे जे सारण असतं ना असं हाताने एकदम बोटाने दाबून घ्यायचं, म्हणजे कसं एकदम चिकटलं जातं आणि सारण बाहेर येत नाही. ह्या पद्धतीने असं दाबून घेणार आहेत आपण. तर असं व्यवस्थित दाबून घेतलं ना की नंतर आपल्याला तुम्हाला पाहिजे तर तुम्ही कट करू शकतात, करंजीची साच्यामध्ये करू शकतात, पण मी साच्या न वापरता मी असं हाताने दाबून घेणार आहे, म्हणजे आपलं एकदम आवरण आहे असं बाहेर येणार नाही. तर असं मी दाबून घेते आणि छानपैकी ते. तर ह्याच पद्धतीने आपण सर्व पातोळ्या बनवून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकतात किती छान झाली आपली पातोळी. हे पहा सारण अजिबात बाहेर आलेलं नाहीये किंवा एकदम म्हणजे हे खूप छान झालेली बघा तुम्ही. अशा पद्धतीने बनवून घेतलेलं आहे. आता आपण उकडायला टाकूया. तर ह्या पद्धतीने मी चाळणीमध्ये उकडून घेणार आहे, कारण आपल्या पातोळ्या एकदम छान झालेल्या आहे. बघा बरं, कुठे चिरलेली नाही, काही नाही, काही नाही, एकदम व्यवस्थित झालेलं आहे. तर मी आता हे ना 15 ते 20 मिनिट आपल्याला वाफून घ्यावे लागतात. आणि मी आता याच्यावर झाकण ठेवून घेते, एकदम व्यवस्थित होतील बघा आपल्या. असं एकावर एक आलं ना तरी काही प्रॉब्लेम नाही इतका. आपले वाफून घेतलेले मी छानपैकी. ते झाकणाचं हे लूज झालंय माझ्याकडून. पहा बरं किती छान वाफलेलं आहे. आता मी हे उतरून थंड करून घेते. तर मंडळी आलं ना तोंडाला पाणी. पहा बरं किती छान झालेले आहे आपल्या पातोळ्या. तुम्ही बघू शकतात किती सुंदर सारण आहे आपलं. तर याच्यामध्ये असं छानपैकी तूप टाकायचं आणि खायच्या. आता तुम्हाला मी दाखवते तूप टाकून खरोखर एकदम सुंदर लागतात. तर असं साजूक तूप, आपली तुपाची धार आणि पातोळ्या, हा काय सुंदर आहे. तर मंडळी अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच करून बघा. असं थोडं थोडं तूप टाकलं ना का खूप छान लागतात या. तर मंडळी आपण नागपंचमी स्पेशल पातोळ्या बघितलेल्या आहेत, किती छान आणि सुंदर झालेला आहे. तर हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नक्कीच हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. बाय बाय. भेटूया पुढील भागात.